नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही सर्वजण. मी केटी मांगेलामध्ये आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे आमच्या समोरच्या ग्रोसरी शॉपमध्ये. आज वेदर खूप छान आहे. आज मी तुम्हाला दाखवणार भाजी. मी आज माझा चेहरा दाखवणार नाही मिळत, कारण का असं पण माझा चेहरा बघायला कोणाला आवडत नाही. त्यामुळे मी आज तुम्हाला भाजी दाखवत आहे. हे आहे आमच्याकडचं ग्रोसरी शॉप. मी आता आतमध्ये गेले आहे आणि ते छानपैकी ताज्या भाजी लावल्या होत्या. असे तर फ्रेश भाज्या 10 वाजता येते, पण मी 9 वाजता आले, कारण का मला चिकन बनवायचं होतं. माझ्याकडे कोथिंबीर मिरच्या नव्हत्या, म्हणून मी ते घेण्यासाठी इथे आले. आता मी एक बॅग घेतली आणि इथे मिरच्या पण खूप छान हिरव्या मिरच्या होत्या, ताज्या मिरच्या होत्या. तर मी ते थोड्या मिरच्या घेतल्या आणि इथे बघू शकता तुम्ही छान भाजी आहे. मी बॅगमध्ये भरल्या. जेमतेम एक हातामध्ये मोबाईल होता, त्यामुळे एक हातामध्ये मी मिरच्या भरल्या. UK मध्ये मिरची ह्या 5 पाऊंड किलो आहे. आपल्या भारतामध्ये कशी किलो मिरची आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आणि पटकन मी मिरच्या घेतल्या. आता मला कोथिंबीर घ्यायची होती, तर पुढे कोथिंबीर आहे. चल बघू की तिथे फ्रेश कोथिंबीर आहे का. मी गेल्यानंतर मला दिसले की इथे फ्रेश कोथिंबीर नाही मिळत. कोथिंबीर येण्यासाठी थोडा वेळ आहे, अजून गाडी आली नाही मिळत भाजीची. त्यामुळे खाली असलेल्या चांगल्या 2 फ्रेश अशा जुड्या मी घेतल्या आहे कोथिंबीरच्या. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा इथे असे कोथिंबीर ठेवली जाते. आणि बाजूला मेथीसुद्धा आहे, खाली पालक होतं आणि दुसऱ्या पालेभाज्या पण होत्या, कोबी, फ्लावर्स वगैरे. सो मी आता 2 छानपैकी अशा जुड्या घेतल्या आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते की आणखी या शॉपमध्ये काय काय आहे ते बघा. इथे आहे शेंगा आणि हे सर्वात माझे फेवरेट. इथे आहे केक क्रश, हे एक फ्री आहे आणि हे मला खूप आवडते. मी चहाबरोबर हेच खाते. आणि दुसरं इथे वालाची डाळ आहे, असे पॉकेटमध्ये असतात. तर मी एक पाकिट घेतलं आहे आणि ते जाऊन भिजत ठेवणार आहे. आणि इथे या साईडला दुसरे पण कडधान्य होते. सॉरी, हा कॅमेरा जरा टर्न झाला आहे. आणि दुसरं म्हणजे इथे पुढे पण असं बिस्किट वगैरे, दूध वगैरे, इकडे डेअरी प्रॉडक्ट इथे होतं. आणि हे सर्वात बेस्ट म्हणजे चहाचे पाती. मला खूप आवडते आणि ह्याचीच मी चहा करून पिते, लेमन ग्रास. आणि ह्याच्या चहाच्या पातीमध्ये खूप आठवणी दडलेल्या आहेत लहानपणाच्या. आणि मी आता बाहेर आल्यावर तुम्हाला दाखवते की इथे फ्रूट पण असं ठेवले आहेत. इथे ब्लॅक ग्रॅप्स होते, व्हाईट अनियन, कांदे होते आणि दुसरे वेगवेगळ्या प्रकारची फळं वगैरे. आणि मी एक मुळा घेतला, कारण का मला चिकन बनवायचं आणि चिकन बरोबर मुळा फार भारी लागते. आणि इथे आहे चिकूची. इथे चिकूसुद्धा होते, पण चिकू मी घेतले नाही, कारण का मी भारतामध्ये जाऊन चिकू खाणार आहे आणि ते पण आमच्या झाडावरचे. सो इथे बाजूला खजूर होते, आवळा होते. आवळामध्ये ल आणि ल मध्ये माझा नेहमी गोंधळच असतो. मी बाहेर आल्यावरती तुम्हाला दाखवते की फ्रूट पण असते. आणि इथे द्राक्ष आहे, खाली सफेद कांदे आहेत, कोबी, नारळ, सर्व काही आमच्याकडे भेटते. सो आम्हाला काही एवढं प्रॉब्लेम होत नाही भाजी घेण्यामध्ये. आणि ते मुळा होता, पटकन मी एक मुळा घेतला, कारण का मला चिकन बरोबर मुळा खायचं होतं. आणि इथे आहे चहाची पाती. तर चहाची पाती बरोबर आमच्या खूप लहानपणाच्या आठवणी जोडलेल्या आहेत. ते कधीतरी एका नवीन व्हिडिओमध्ये मी बोलेन तुम्हाला. आणि इथे मी आले घरामध्ये आणि घरी आल्यावरती हे थोडंसं सामान आलं आणि हे थोड्याच्या सामानाचं 9 पाऊंड झालं आहे, जे इंडियाचे 900 रुपये होतात. मी फक्त तुम्हाला सांगते, कंपॅरिझन करत नाही मिळत. तर पटकन मी काय केलं, आले आणि घरामध्ये सर्व फ्रीजमध्ये ठेवले आणि चिकन केलं मस्तपैकी. इथे चिकनसुद्धा झालं आहे, चिकन शिजलं आहे आणि आता चिकनमध्ये आणले. इथे चिकन पण आपलं झालं आहे. आणि शॉपमधून आणलेले ताजी कोथिंबीर मी इथे गार्निश करून टाकले आहे, त्यामुळे चिकनला एक चांगला स्वाद येतो. सो आता मला कंट्रोल होत नाही. तर मी पटकन आता एक प्लेट घेते आणि प्लेटमध्ये मी आता इथे प्लेटमध्ये घेतलं आहे चिकन, राईस, कांदा, मुळा आणि लिंबू. आणि आता आता मी जेवणार आहे. आणि हा छोटासा व्लॉग होता, कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.